जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वाकसर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये नवी मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 7 जुलै 2024 ला विचारली गेलेली सर्व अंकगणित बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स नुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व स्वप्नील वाकसर या ऍपच्या माध्यमातून पोलीस शिपाई, पोलीस चालक, एसआरपीएफ, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण पेपर अगदी स्पष्टीकरणासह आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर येत्या पोलीस भरतीला तुम्हाला चांगल्यापैकी मार्क भेटतील. तर चला जाऊया, न वेळ घेता आपण आपल्या प्रश्नांकडे. मित्रांनो, प्रश्न काय दिले आपण व्यवस्थित समजून घेऊया. आपल्याला काय दिले 22 नंतर 462 प्रश्नचिन्ह आणि 756 अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिल्या आणि यांचं लॉजिक लागून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय संख्या येणार आहे या 4 पर्यायातून आपल्याला काढायची आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, न वेळ घेता आपण बघूया लॉजिक काय लावलेलं आहे. आता आपल्याला सुरुवातीला किती दिलेले 22. मग काय करा विद्यार्थी मित्रांनो, 22 मधून 1 वजा करा. काय करा, 22 मधून 1 वजा केला म्हणजे 22 मधून 1 वजा केल्यावर किती राहतात, 21 राहतात. काय राहतात, 21. मग आता 21 चा काय करा विद्यार्थी मित्रांनो, तर वर्ग करा. 21 चा वर्ग केल्यानंतर या 21 मध्ये परत काय करा, 21 मिळवा. ठीक आहे. आता सर्वांना वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 21 चा वर्ग किती येतो, 441 प्लस त्याच्यात किती मिळवा, 21 मिळवा. आता यामध्ये किती 21 मिळवले म्हणजे टोटल संख्या आपली किती होते, 462. समजलं लॉजिक? चला बघूया आपण त्याच पद्धतीने आपलं लॉजिक लागतं की नाही पुढील प्रश्नासाठी. आता पर्याय प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय आहे ते आपल्याला काढायचंय. मग आपण पर्यायामधून गेलो, बरोबर आहे, पर्यायामधून गेलो. आता उदाहरणार्थ आपण पर्याय किती घ्यायचा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 28 घेऊन बघू, चौथा पर्याय. ठीक आहे, द्या झालं एक लक्ष. मग 28 वजा 1, बरोबर आहे, 28 वजा 1 किती येतात विद्यार्थी मित्रांनो, तर 27. 27 चा काय करा, वर्ग आणि प्लस परत किती करा, 27. आता 27 चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो, तर 27 चा वर्ग येतो 729. किती येतो, 729 आणि 29 मध्ये किती मिळवा, 27. मग आता 29 मध्ये 27 मिळवले म्हणजे टोटलिंगची बेरीज किती येते, 756. किती येते, 756. म्हणजेच पर्याय प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय अंक येईल, तर 28. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने ह्या प्रश्नाचं लॉजिक होतं. तर चला न वेळ घेता पुढील 2, 10, 30, 68 आणि प्रश्नचिन्ह. तर आपल्याला हे लॉजिक सापडून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय संख्या येईल या 4 पर्यायातून काढायची आहे. तर चला द्या विद्यार्थी मित्रांनो लक्ष. आपण सुरुवातीला आता हे 2 कसे आले ते समजून घेऊया. पहिल्यांदा 1 चा काय केला, घन प्लस त्याच्यामध्ये परत 1 मिळवला. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 1 चा घन किती, 1च, त्यामध्ये 1 मिळवले म्हणजे टोटल आपले किती झाले, तर 1 आणि 1 2 आले. 2 समजले, 2 कसे आले. त्याच पद्धतीने आता आपण पुढे जाऊया. किती दिलेले आता 1, त्याच्यानंतर 2 चा घन प्लस 2 प्लस करा. मग चला त्या एक लक्ष. आता 2 चा घन किती येतो, 8. 8 मध्ये 2 प्लस करा म्हणजे किती आले विद्यार्थी मित्रांनो, 10. किती आले, 10. समजलं लॉजिक? त्याच पद्धतीने आपल्याला पुढलं लॉजिक लागतं कधी बघूया. मग आता 3 चा घन प्लस किती, 3. 3 चा घन किती येतो, 27. किती येतो, 27. 27 मध्ये 3 काय करा, प्लस करा. मग आता 27 मध्ये 3 प्लस केले तर किती होतात, 30 होतात. किती होतात, 30 होतात. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, किती होतात, 30 होतात. मग आता त्याच पद्धतीने आपण पुढलं लॉजिक लागूया. पुढे काय दिले आपल्याला, तर 4 चा घन प्लस किती, 4. मग आता 4 चा घन किती येतो विद्यार्थी मित्रांनो, तर 64. 64 मध्ये किती, 4 मिळवा. आता 64 मध्ये 4 मिळवले म्हणजे किती होतात तुमचे, तर 68. समजलं, 68. मग आता आपल्याला शेवटच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल ते काढायचंय. मग तुम्हाला लॉजिक भेटलेलं आहे म्हणजे आपल्याला 4 नंतर किती, 5 चा घन प्लस किती, 5. आता
5चा घन किती येतो विद्यार्थी मित्रांनो 125 आणि 125 मध्ये किती मिळवायचे 5 मिळवायचे. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 125 मध्ये 5 मिळवले म्हणजेच किती झाले तुमचे 130 किती झाले 130 म्हणजे योग्य उत्तर किती आलं तुमचं 130. पर्याय क्रमांक किती 3 नंबर. समजलं विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. तर चला त्याच पद्धतीने आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. मग आता आपल्याला प्रश्न हे नवोदय स्कॉलरशिप मंथन बीटीएस यामध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जातात पण आपल्याला पोलीस भरतीला पण हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. तर चला काय टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काय करूया सुरुवातीचे आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत 1 2 आणि 3 आणि प्रश्न चिन्ह दिलेले हे पर्याय दिलेले 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर अशा पद्धतीने आपल्याला पर्याय दिलेले आणि ह्या पर्यायामध्ये कोणती आकृती हे आपल्याला लॉजिक शोधायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. सर्वप्रथम आपण पहिल्या आकृतीचं निरीक्षण करू. पहिल्या आकृतीमध्ये क्रमांक टाकू 1 2 3 4 आणि 5 किती त्रिकोण दिसताय 5 त्रिकोण दिसताय बरोबर आहे. आता माझ्या सर त्रिकोण नाही पण विचार केला ते संपूर्ण काय दिसते तुम्हाला तर त्रिकोण दिसत आहे. समजलं किती त्रिकोण आहे 5 त्रिकोण. त्याच पद्धतीने अंक टाकूया. पुढील प्रश्नासाठी कलर वेगळा वापरू बरोबर आहे. किती 1 2 3 आणि 4 किती त्रिकोण आले 4 त्रिकोण. त्याच पद्धतीने मी पुढील आकृतीचा विचार करतो. आता पुढील आकृती 1 2 आणि 3 म्हणजे इकडे तुम्हाला लॉजिक समजलंय. पहिल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण 5 दुसऱ्या आकृतीमध्ये किती 4 आणि तिसऱ्या आकृतीमध्ये किती 3 आता चौथ्या आकृतीमध्ये किती त्रिकोण पाहिजे 2 त्रिकोण. म्हणजे अशी आकृती कुठे दिसते तर चला द्या एक लक्ष अशी आकृती. मग आता विद्यार्थी मित्रांनो इकडे आपण मोजले 1 2 3 4 येईल का पहिला पर्याय येणार. त्याच्यानंतर दुसरा पर्याय 1 आणि 2 ही दुसरा पर्याय येईल. त्याच पद्धतीने आपण तिसरा पर्याय मोजूया. तिसरा पर्याय आपल्याला काय दिलाय 1 आणि 2 पण इकडे काय होतं एकच त्रिकोण तयार होतोय. या त्रिकोण तयार होतोय का तर नाही म्हणजे पण तिसरा पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर चौथा पर्याय कुठंच बसत नाही. चौथ्या पर्यायामध्ये काय दिसतंय डायरेक्ट चौकोन दिसत आहे म्हणजे चौथा पर्याय पण बसणार नाही. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती येणार तुमचा तर 2 हे तुमचं उत्तर येणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित तो बी आपल्याला स्कॉलरशिप मंथन बीटीएस या स्पर्धा परीक्षा शाळेतील स्पर्धा परीक्षांना आपल्याला पण पोलीस भरतीचे प्रश्न विचारले जातात. आता आपण बॅचेस चालू केलेले अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ज्या बॅचेस कोणाला घ्यायच्या असेल तर स्वप्नील वाकसरे ऍप डाउनलोडिंग करा. त्यावर अगदी कमी दरामध्ये आपण संपूर्ण बेसिक पासून तर थर्ड लेवल मध्ये संपूर्ण प्रकरण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर तुम्हाला या संपूर्ण संकल्पना दूर होतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. आता प्रश्नामध्ये बघा याच पद्धतीने आपल्याला आकृत्या 3 आकृत्या दिलेल्या आहेत 1 2 आणि 3 आकृत्या दिलेल्या आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला खाली 4 पर्यंतपैकी कोणता प्रश्न येईल पर्याय येईल तो आपल्याला काढायचा आहे. आता या पर्यायांकडे 4 तिन्ही आकृतीकडे नीट निरीक्षण केलं तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तिन्ही आकृत्यांकडे नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय अधिकचं चिन्ह बरोबर आहे. त्याच पद्धतीने भागिले गुणिले सॉरी वजा गुणिले या पद्धतीने चिन्ह दिसतंय. मग पुढल्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण करा बरं. पुढली आकृती काय होतंय अधिकचं चिन्ह कुठं आलं या ठिकाणी आलं बरोबर आहे. अधिकचं चिन्ह या ठिकाणी आलं वजाचं चिन्ह कुठं इकडं गेलं गुणाकाराचं चिन्ह कुठं इकडं आलं आणि भागिले चिन्ह काय केलं वर गेलं. म्हणजे यांचा विचार केला तर इकडून आपण असं एक पद्धतीने द्या एक लक्षात या पद्धतीने संपूर्ण करतो या पद्धतीने एक सरळ रेष मार बरोबर या पद्धतीने सरळ रेष मार म्हणजे इकडं कितीचा कोण झाला 90 अंशांचा कोण म्हणजे 90 अंशाच्या कोणात इकडे काय आलं प्लस चिन्ह आलं. त्याच्यानंतर इकडे काय आलं वजा चिन्ह आलं. दुसऱ्या आकृतीचा विचार करतोय आपण कशा पद्धतीने चेंज झालेली. त्यानंतर गुणिले चिन्ह इकडे गेलं आणि भागिले चिन्ह कुठे गेलं तर वर गेलं. या पद्धतीने विचार केला तर संपूर्ण आकृत्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती अंशात तर 90 अंशामध्ये फिरलेले किती अंशात 90 अंशामध्ये. त्याच पद्धतीने ही आकृती बघा या आकृतीचं आपण या आकृतीचं लॉजिक लावलं तर बघा अधिकचं चिन्ह इकडे गेलं गुणिले चिन्ह कुठे गेलं वर गेलं आलं वर ओके. म्हणजे संपूर्ण आकृती जे जेवढे आपल्याला चिन्ह दिलेले 4 चिन्ह ते संपूर्ण किती 90 अंशांच्या मध्ये फिरलेले. मग चला मग आपल्या जवळ आपण आपल्या प्रश्नाकडे. माता आपण काय काढला एक वर्तुळ काढला बरोबर आहे. माता
हे चिन्ह कुठे येईल? वर येईल. 90 अंशातून फिरवायचं आहे ना, वजा इकडे जाईल, गुणिले कुठे येईल? आता मध्ये टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्लस चिन्ह इकडे जाईल, बरोबर आहे. आता गुणिले कुठे येईल? इकडे येईल, आणि भागिले चिन्ह कुठे येईल? इकडे येईल. म्हणजे असा पर्याय आपला कुठं दिसतोय? तर बघा बरं, नीट निरीक्षण केल्यानंतर पर्याय क्रमांक किती दिसत आहेत ते बघा, मला सांगा बरं. तर पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 ओके, पर्याय क्रमांक किती? 2 दिसत आहे. 3 चा पण विचार केला तर 3 येणार नाही, 4 येणार नाही. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 2 हे आपलं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. खालील खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा. विसंगत संख्या ओळखायची 13, 16, 22, 26, 38, 62, 76, 102. बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला संख्या दिली आहे. चला या संख्येमध्ये लॉजिक काय आहे ते बघूया आपण. आता सर्वप्रथम आपण लॉजिक बघितलं तर हे 13 कसे आले ते आपल्याला काढायचे. 13 ची आपण फोड केली, म्हणजे 13 ची फोड केली म्हणजे कसं? 1 गुणिले 3 केलं. काय केलं? 1 गुणिले 3. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 1 गुणिले 3 किती येतात? तर 3 चे 3, आणि 3 मध्ये परत किती मिळवले? 13 मिळवले. किती मिळवले? 13. सॉरी, किती मिळवले? 13 मिळवले. 13 मिळवले तर एकूण किती आपली बेरीज येईल? तर एकूण बेरीज किती येते? 16. म्हणजे पुढील संख्या येते. समजलं लॉजिक? पुढील संख्या आली. पुढील संख्या त्याच पद्धतीने आपण आता पुढील लॉजिक वापरून बघू बरं. आता 16 ची फोड करू. 16 गुणिले 1 बरोबर किती आले? 6 आले. 6 मध्ये किती मिळवायचे? 16 मिळवायचे. आता 6 मध्ये 16 मिळवले विद्यार्थी मित्रांनो, तर मला इकडे सांगा मग आता 16 आणि 6 किती होतात? तर 22 होतात. किती होतात? 22. म्हणजे लॉजिक समजलं. पुढली संख्या आपल्याला भेटते. काय भेटते? पुढली संख्या 22 ची फोड केली. 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 किती? 4. 4 मध्ये किती मिळवायचे? आता 22 मिळवायचे. मग आता मला सांगा 22 आणि 4 किती? तर किती येतात विद्यार्थी मित्रांनो? 22 आणि 4 26. काय येतात? 26 येतात. म्हणजे आपल्याला 26 ही संख्या आली. त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. आता पुढील संख्या, ठीक आहे, त्या 26 मध्ये, ठीक आहे, 2 गुणिले 26 ची फोड केली. 2 गुणिले 6, 6 चा अजून किती? 12. या 12 मध्ये परत किती मिळवले? 26 मिळवले. मग मला सांगा 12 आणि 26 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? तर 12 आणि 26 किती येतात? 38. आले 38. आपल्याला पुढली संख्या याच्यामधला विसंगत घटक ओळखायला लागले. म्हणजे आपलं लॉजिक बरोबर बसतंय बरं. आता पुढे जाऊया बरं. 38 ची, ठीक आहे, या 38 ची फोड करूया. मग आता 38 गुणिले किती? 8 बरोबर. 8 एक 8 8 त्रिक 24. या 24 मध्ये किती मिळवायचे? तर 38 मिळवायचे. मग आता या 24 मध्ये 38 मिळवले तर विद्यार्थी मित्रांनो किती येतात? 62. किती येतात? 62. म्हणजे आली आपली पुढील संख्या. हो येते. काय येते? पुढील संख्या. त्याच पद्धतीने आता आपण काय करूया? पुढील संख्येची फोड करूया. कितीची? 62. म्हणजे 6 गुणिले 2, 6 गुणिले 2 किती? 12. आणि या 12 मध्ये किती मिळवायचे? 12 मध्ये किती मिळवायचे? 62. मग आता 12 आणि 62 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? तर होतात 74. किती होतात? 74. पण आपल्याला इकडे काय दिलेले? 76 दिलेले. किती दिलेले? 76. मग आता 2 आणि 2 किती झाले? 4 आले. आणि 6 ने किती आला? 7. म्हणजे किती होत आहे? 74. आणि आपल्याकडे किती दिले? 76 दिलेले. म्हणजे आपल्याला विसंगत घटक ओळखले गेले आहे. पण आपण अजून पुढे करून बघूया. आपलं उत्तर बरोबर येतं की नाही. मग आता 7 गुणिले 4, मग 7 चोक किती होतात? 28. आणि 28 मध्ये परत किती मिळवायचे? 74. मग 28 मध्ये 74 मिळवले तर किती येतात? बरोबर 102. म्हणजेच आपला विसंगत पर्याय क्रमांक किती? 3 हे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने या प्रश्नामध्ये काय सापडलं? तर लॉजिक सापडलेलं आहे. पेपर थोडा हार्ड वाटतो हे ध्यानात असू द्या, पण पेपर एकदम तुम्हाला स्पष्टीकरणासह समजून सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर टेन्शन घेऊ नका. असेच व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि स्वप्नील वाकसरे ऍप लवकरात लवकर डाउनलोडिंग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण बेसिक ज्ञान आणि थर्ड लेवल पर्यंत संपूर्ण प्रकरण त्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला समजतील. तर चला
जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर आपल्याला प्रश्न काय दिलाय, डी एफ एच पी आर टी आय के एम प्रश्नचिन्ह. तर यासाठी आपल्याला काय करून घ्यावं लागेल, तर एबीसीडी मांडून घ्यावा लागेल. मग आपण काय करूया, एबीसीडी व्यवस्थित मांडून घेऊया आणि त्यानंतर प्रश्न काय करूया, सोडूया. मग आता या पद्धतीने आपण काय केली, एबीसीडी मांडून घेतली ते बघूया. आधी आपण काय करूया, सर्वप्रथम जे इंग्रजी वर्णमाला दिले डी एफ ती लिहून घेतल्यानंतरच आपल्याला लॉजिक व्यवस्थित शोधता येईल. त्यानंतर पी पी नंतर आर आर नंतर टी, त्यानंतर आय आय नंतर के के नंतर यम आणि यम नंतर प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार ते आपल्याला शोधायचं आहे. आता संख्या संख्यांचं म्हणजे संख्या संख्या शब्दांचा विचार केला आपण, डायरेक्ट डी चा संबंध आय सोबत लावला. काय लावला, डी चा संबंध आय सोबत. डी कुठे दिसतोय, इड. डी पासून आय 1 2 3 4 आणि 5व्या घरात किती 5, म्हणजे कितीने प्लस केला, तर 5 ने प्लस. आलं लक्षात. त्याच पद्धतीने पुढे आपण बघितलं तर एफ पासून काय, एफ पासून के. माता एफ कुठे दिसतोय, इड. के 1 2 3 4 5 बरोबर आहे. के किती संबंध, तर 5 संबंध. आलं लक्षात. माता त्याच पद्धतीने एच पासून यम. आता एच पासून यम बरोबर आहे. एच कुठे दिसतोय, इड. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 किती येतंय, 5. म्हणजे प्रत्येक अक्षर काय केलंय, 5 5 ने प्लस केलंय. हे तुमच्या लक्षात आलंय. मग डायरेक्ट जाऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. आपल्या लॉजिक समजलेलं आहे. मग आता आपल्याला काय दिलंय, पी. पी पासून किती अक्षर, 5. पी सोडू ना, 1 2 3 4 आणि 5 काय येईल, तर यू. आला यू. आता त्यानंतर परत पुढं अक्षर कोणतं दिले आपल्याला, आर. आर पासून बरोबर आहे 1 2 3 4 आणि 5 काय आला, डब्ल्यू. काय आला, डब्ल्यू. आता त्याच पद्धतीने पुढे लॉजिक 5 अक्षर बरोबर आहे. टी दिलेला आहे. टी पासून 5 1 2 3 4 आणि 5 काय येईल, तर वाय. आलं लक्षात. असा पर्याय कुठे दिसतोय, तर पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर आहे. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला तो व्यवस्थित समजून घेऊया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय विचारला आपल्याला, एका सांख्यिक भाषेत म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर काहीतरी आपल्याला लॉजिक दिलेले, ते लॉजिक आपल्याला सापडायचं आहे. आता 2 गुणिले 1 किती येत आहे, तर 462. पण 2 गुणिले 1 किती, 2च यायला पाहिजे होते. पण काय दिलंय, काहीतरी लॉजिक दिलेले. त्याच पद्धतीने 1 गुणिले 5 म्हणजे किती, 5 यायला पाहिजे होते, किती दिले, 240. त्या पद्धतीने 1 गुणिले 0 0 गुणिले 1 म्हणजे किती यायला पाहिजे होतं, 0 यायला पाहिजे होतं, पण इकडे किती दिले, 110. त्याच पद्धतीने आपल्याला काय दिले, 2 गुणिले 5. तर या ठिकाणी काय, चला आता मग आपण जाऊया आपल्या लॉजिक. इथं लॉजिक काय लागलेलं आहे किंवा सांख्यिक भाषा काय वापरलेलं आहे त्या बघूया आपण. तर चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. तर इथं काय दिलेलं आहे, 2 गुणिले 1 बरोबर आहे. 2 गुणिले 1. मग आता मला सांगा, या 2 आणि 1 ची मिळवले दोघं तर किती झाले, 21. किती होतात, 21. काय करा, 21 चा वर्ग करा. परत या 21 मध्ये काय करा, 21 मिळवा. माता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इकडे लक्ष दिलं, 21 चा वर्ग किती येतो, 441. किती येतो, 441. या 441 मध्ये परत किती मिळवा, 21 मिळवा. 441 मध्ये 21 मिळवले तर किती येतं तुमचं उत्तर, 462. किती येतं, 462. चला मग त्याच पद्धतीने आपण काय करूया, पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, 1 गुणिले 5. मग आता 1 गुणिले 5 यामध्ये डायरेक्ट मिळवले तर किती झाले, 15. किती झाले, 15. परत या 15 मध्ये किती मिळवा, 15. आता इकडं साधा, ठीक आहे. 15 चा वर्ग किती, 225. आणि या 25 मध्ये 225 मध्ये परत 15 मिळवा म्हणजे तुमचं उत्तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो, तर 240. किती येत आहे, 240. आता हे लॉजिक तुम्हाला समजलं. आपण काय करूया, जाऊया आपल्या प्रश्नाकडे. आता प्रश्न येईल तुम्हाला माहिती आहे काय उत्तर येईल म्हणून. आपण डायरेक्ट जाऊया आपल्या प्रश्नाकडे. आता प्रश्न काय दिलाय, 2 गुणिले 5 म्हणजे 2 गुणिले 5 किती येतील विद्यार्थी मित्रांनो,
तर होतील 25. 25 चा वर्ग करा आणि काय करा 25 मध्ये परत काय करा 25 मिळवा. माझा विद्यार्थी मित्रांनो चला इकडे लक्ष द्या. माता 25 चा वर्ग किती 625 आणि या 625 मध्ये परत 25 मिळवा म्हणजेच किती येणार आहे तुमचं उत्तर. तर 25 आणि 25 किती 50 म्हणजेच किती आले 650. समजलं. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती 2 हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. अशा शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आमचं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अजूनपर्यंत स्वप्नील वाकसरे ऍप पण डाउनलोडिंग नसेल केलं तर जरूर करा जेणेकरून अशा शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण प्रकरण संपूर्ण सिलेबस नुसार आणि संपूर्ण चॅप्टर नुसार टाकलेले लक्षात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय. एका सांख्यिकी भाषेत COAT बरोबर 31520 HIDE बरोबर 19945 त्यानंतर HEAD बरोबर काय अशा पद्धतीने आपल्याला काय विचारलाय तर प्रश्न दिलेला आहे. चला मग आता लॉजिक काय आपण या प्रश्नामध्ये बघूया. मग आपल्याला सर्वप्रथम काय दिलाय सी नंतर ओ नंतर काय दिलाय ए नंतर काय दिलाय टी दिलाय. मग यासाठी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहे. मग सी साठी त्यांना काय दिलाय 3 ओ साठी किती दिलेले 15 म्हणजे इंग्रजी वर्णमालेतील काय घेतले संख्या इंग्रजी वर्णमालेच्या संख्येचे क्रमांक घेतले. ओके वर्णमालेतील. त्यानंतर ए चा किती 1 त्यानंतर टी चा किती येईल 20 या पद्धतीने हे लॉजिक आपल्याला सापडलेलं आहे. त्याच पद्धतीने आपण पुढे आपल्याला काय दिलेलं आहे HIDE बरोबर आहे. आता यासाठी काय वापरलं ते बघूया आपण माता. ठीक आहे एच साठी काय वापरला 19 एच साठी 19 वापरलाय म्हणजे काहीतरी लॉजिक वेगळे. आय साठी 9 वापरलाय आणि डी साठी 4 वापरलाय आणि ई साठी काय वापरलाय 5. फक्त एस साठी जो इंग्रजी वर्णमालेमधील जो एच किती नंबरला येतो तो वापरलेला नाही त्यासाठी 19 वापरलेला आहे. त्याचनुसार आपण जाऊया. चला बरं मग आता आपल्याला शब्द काय दिलेला आहे एच ई त्यानंतर ए नंतर डी. मग चला द्या इकडे लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग आता एच कुठं दिसतो इकडं एच साठी किती 19 ई साठी किती 5 ठीक आहे साठी ए साठी किती 1 आणि त्यानंतर डी साठी किती वापरला 4 ठीक आहे. मग आपला असा पर्याय कुठे दिसतोय 19 बरोबर आहे 5 1 4 ओके 19 5 1 4 म्हणजे पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने हे लॉजिक होत. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर प्रश्न बघा आता इकडून आपल्याला संपूर्ण संख्या खूप मोठी दिलेली आणि काय दिले 3 प्रश्न चिन्ह दिलेले. आता याला एकदम शॉर्ट ट्रिक्स बद्दल सांगतो विद्यार्थी मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक्स. आता शेवटचा अंक बघा काय करा शेवटचा अंक किती दिसतोय 27. आता फक्त 27 कुठे दिसतोय ते बघा 27 त्यानंतर 27 त्यानंतर 27 दिसतंय 27. आता 27 च्या पुढे किती आहे 3 प्रश्न चिन्ह आहे बरोबर आहे. किती आहे 3 प्रश्न चिन्ह. मग 3 प्रश्न चिन्ह दिलेले म्हणजे 27 च्या पुढे 3 अंक अंडरलाईन करा 3 अंक अंडरलाईन करा आणि 3 अंक काय करा अंडरलाईन करा. समजलं. आता प्रश्न चिन्हाच्या पुढे 3 अंडरलाईन केल्यानंतर तुम्हाला ठीक आहे तुम्हाला काय दिसत आहे 1 दिसतोय. 1 बघ 27 च्या पुढे 1 आहे किडं तर नाही इकडे येतो की नाही इकडे येतो की नाही मग इकडे येतो की हो येतो. म्हणजेच आपलं लॉजिक काही सेकंदात सापडलं. म्हणजे आपल्या तिन्ही प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या काय येणार आहे तर काय येणार आहे 358. किती येणार आहे 358. काही सेकंदात या पद्धतीने लॉजिक सापडायचं. समजलं विद्यार्थी मित्रांनो. योग्य पर्याय क्रमांक किती तर योग्य पर्याय क्रमांक 2. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ पाहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. लवकर जाऊन आपलं स्वप्नील वाकसरे ऍप डाउनलोड करा. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. मग आता
या आकृतीत काय सांगितलं? जल प्रतिमा खालील पर्यायातून ओळखा. जल प्रतिमा काय सांगितलं? जल प्रतिमा ओळखा. जल प्रतिमा. आता जल प्रतिमा म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता आपण बघा पाण्यात बघितलं, उदाहरणार्थ आपण पाणी गेले काय नदीच्या कडाला किंवा तलावाच्या कडाला, तर आपण पाण्यात बघितलं तर आपल्याला काय दिसतं? जलातील प्रतिमा आकृती खालचा भाग, बरोबर आहे, खालचा भाग बरोबर आहे. खालचा भाग कसा दिसतो आपल्याला? वर, बरोबर, वर. आणि वरचा भाग कसा दिसतो विद्यार्थी मित्रांनो? वरचा भाग, बरोबर आहे, वरचा भाग खाली, बरोबर आहे, वरचा भाग खाली. मग याच पद्धतीने आपल्याला काय शोधायची आहे? आकृती शोधायची आहे. आता इकडे बघितलं, यो कुठला आहे? खाल्ला भाग, बरोबर आहे, खालचा. आणि हे कुठला आहे? वरचा भाग. आता वरचा भाग खाली कुठे दिसतोय बघा बरं, या पद्धतीने. आता ही इकडून अशा पद्धतीने पलटली, म्हणजे खाली आली इकडं, तर मग विचार करा, या पद्धतीची आकृती तुम्हाला पुढे दिसेल. मला पुढे दिसेल म्हणजे या दांडा कसं होईल? या पद्धतीने इकडं असं, बरोबर आहे. ही आकृती दिसतीये, ही आकृती दिसतीये, त्यानंतर ही आकृती दिसते. तिसरा पर्याय कॅन्सल झालाय. मग आता त्याच पद्धतीने आता मला सांगा, खालची वरची आकृती कशी जाईल? त्या पद्धतीने, बरोबर आहे. त्या पद्धतीने म्हणजे कसा? वरचा दांडा या पद्धतीने असेल, बरोबर आहे. मग आता या आकृतीत दिसतोय, या आकृतीत पण, या आकृतीत पण दिसत आहे. ओके. आता याचा विचार करू. यस काय होईल? उलटा. इकडे उलटा यस दिसतोय, इकडे सरळ यस दिसतोय, म्हणजे आकृती कॅन्सल झाली. आणि इकडे यस डायरेक्ट वेगळा दिसतोय, म्हणजे तीन आकृती आपल्या कॅन्सल झालेल्या आहे. म्हणजे कोणती आकृती? एक नंबर आकृती आपली काय? अगदी बरोबर आकृती आहे. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पण हे प्रश्न आपल्याला नवोदय मंथन बीटीएस यासाठी विचारले जातात, आपल्याला पोलीस भरतीला पण विचारले गेलेले आहेत. तर आपल्याला काय विचारलंय? आरशातील प्रतिमा, खालील पैकी आरशातील प्रतिमा ओळखा. आता आरशातील प्रतिमा म्हणजे काय? उदाहरणार्थ आरसा या बाजूने ठेवलेला आहे, बरोबर आहे, आरसा या बाजूला ठेवलेला आहे. आता आरशा आधी दिलेलं नाही आरसा कोणत्या बाजूने, पण आरशातील प्रतिबिंब आकृतीत काय? डावा, बरोबर आहे, डावा भाग. काही नियम आहे, एवढे नियम गोष्टी माहित पाहिजे तुम्हाला. भाग उजवीकडे, बरोबर आहे, उजवीकडे व उजवा भाग डावीकडे काय? डावीकडे जातो, बरोबर आहे, जातो. या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. आता या आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं, काय? या आकृतीचं आपल्याला दिलेल्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आपला योगा म्हणजे एन काय? डायरेक्ट इडच, पण कसं येईल? उलटा येईल. मग याच पद्धतीने एन कुठे दिसतोय? इकडे दिसतोय, आय दिसतोय, पण एकाच दिसतोय, सेम दिसतोय, म्हणजे पहिला पर्याय का? नाही. दुसऱ्या पर्यायाचा विचारच करू नका, त्याच्यात डायरेक्ट पुढे आकृतीच दिलेली नाही. तिसऱ्या पर्यायाचा विचार करा, शेजारी काय करू होता? डायरेक्ट एन हाय, एन हाय. त्यानंतर काय दिसतंय? एन तुम्हाला कसा दिसतोय? नीट बघा बरं. एन बघितल्यानंतर कसा दिसतोय? तर वेगळा दिसतोय. आता ए डायरेक्ट त्याला उलटा दिलेला आहे, म्हणजे येईल का? तर नाही, इकडे लगेच आकृती चेंज होईल. म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक किती येणार आहे? तर 4 हा योग्य पर्याय क्रमांक येणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने या संख्येमध्ये, या आकृतीमध्ये लॉजिक सापडायचं असतं. तर चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. चला, तर आपल्याला प्रश्न काय दिलाय? आकृतीत किती चौरस आहे? आकृतीत किती चौरस आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर चला, आकृती थोडी आपल्याला वेगळी दिली म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सेपरेट मोजावं लागेल. त्यासाठी आपण क्रमांक टाकूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे एकूण हे चौरस किती झाले तुमचे सुरुवातीचे? तर एकूण किती झाले? 1 ते, बरोबर आहे, 1 ते 13 पर्यंत किती झाले? 13. ठीक आहे, किती झाले? तर 13. हे 13 सुरुवातीचे 13. ठीक आहे. आता एकदम आपण व्यवस्थित मोजूया. ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर आहे 4 चौरसांचे, आता 4 चौरस, बरोबर आहे, 4 म्हणजे आता आपण
चार चौरस मोजूया. काय मोजूया आपण सर्वप्रथम? चार चौरस असलेले. बरोबर आहे. चार चौरस. ठीक आहे. सर्वप्रथम चार चौरस. 2, त्यानंतर 3, 3 नंतर किती? 6, 6 नंतर 7 झाले 4. या पद्धतीने 4 मोजायचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. मग मी आता अंक टाकून घेतो. चला. 2, 2 नंतर 3, 3 नंतर किती? 6, 6 नंतर 7 किती? 7. 1 झाला 1. ठीक आहे. 1. त्यानंतर परत वेगळ्या पेनचा वापर करतो. त्यानंतर 3, 4, 7, 8. बरोबर आहे. 4 याचा तयार झाला. मग आता 3 बरोबर 3, 4, 7 आणि 8 किती? 1. त्यानंतर परत पुढं. चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा पुढील कोणचा येणार आहे मग आपला? 3. बरोबर आहे. 3, 4 झाला. ओके. त्यानंतर 6, 7, 10, 11. 6, 7, 10 आणि 11. आता ज्या विद्यार्थ्यांना समजत नाही कसे 4 त्रिकोण. बरोबर आहे. या पद्धतीने मी सांगतोय. या पद्धतीने, अशा पद्धतीने 4 त्याच्यामध्ये 1 तयार झाला. त्याच पद्धतीने आता पुढं कोणचा येईल मग आता विद्यार्थी मित्रांनो? तर 7, 8, 11, 12. बरोबर आहे. यासाठी वेगळा पेन वापरतो म्हणजे तुमच्या लवकर लक्ष येईल. 7, 8, 11 आणि 12. ठीक आहे. 1, 1, 1, 1 किती झाले? 4. टोटल किती झाले? 4 झाले. 4 मारा. पुढे मोजूया आपण. आता 9 चौरसांची किती? 9. ठीक आहे. वेगळ्या पेनचा वापर करतो म्हणजे लवकर लक्ष येईल. मारा. 2 ते किती? बरोबर आहे. 9 चौरस म्हणजे किती? 1, 2, 3, 4, 5, 7, 7, 8, 9. 9 झाले. म्हणजे 9 ते किती येतील मग? 2. बरोबर आहे. 9 बरोबर. चौरस 9 चौरस किती? 2 ते किती येत आहे? 2 ते 12. ठीक आहे. 2 ते 12. याच्यामध्ये किती होतील? 1 होईल. आता कसं होईल ते सांग. या पद्धतीने असं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने समजलं? तर किती? ओके. चला. आता याची आपण एकूण बेरीज करूया. किती होतं ते. ठीक आहे. आता एकूण बेरीज केली तर विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्या. हे किती? 13. आता हे 13 इकडे प्लस करू. पहिले 13 नंतरचे 4. बरोबर आहे. आणि त्यानंतर हे किती? 1. बरोबर आहे. 1. अजून पुढे काही बाकी का विद्यार्थी मित्रांनो? बघा बरं. बेरीज मार. 13, 14, 15, 16, 17 आणि किती? 18. किती राहिले? 18. म्हणजे सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहे? 18. योग्य पर्याय क्रमांक किती? तर 4 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने आकृती आली ती ह्या पद्धतीने सोडवायची. हे उदाहरण आपल्याला नवोदय स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचं दिलेलं आहे. पोलीस भरतीला पण विचारलं गेलेलं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय दिला आपल्याला? सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलाय आपल्याला. तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर इकडे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे या दोघांचं लॉजिक काय? तेव्हा 8 आली. या दोघांचं लॉजिक काय? तेव्हा 7 आली. मग या दोघांचं लॉजिक काय राहील? तेव्हा किती येतील? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येईल. तर चला आपण लॉजिक शोधूया. काय दिलेलं आहे काय नाही. टाका. 5 दिलेले आपल्याला. किती दिलेले? 5. बघा या 5 मध्ये बरोबर आहे 5 प्लस किती? 51. किती? 51. आणि 51 मध्ये परत खाल्ले किती? 8 मिळाले. म्हणजे जी टोटल बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? तर 64. मग काय करा? 64 चे वर्गमूळ काढा. काय करा? वर्गमूळ. आता 64 चे वर्गमूळ किती आता विद्यार्थी मित्रांनो? वर्गमूळ पाठ पाहिजे 50 30 पर्यंत 50 पर्यंत तरी पाठ असणं गरजेचं आहे. लक्षात? तर किती येतं? 8. म्हणजे आली संख्या 8 आपली. ओके.
त्याच पद्धतीने आपण पुढील लॉजिक जाऊया. मग आता काय विचारलं आपल्याला? 3 बरोबर आहे. 3 मध्ये किती? 39 आणि 39 मध्ये किती? 60. यांची बेरीज केली, ठीक आहे. यांची बेरीज केली तर किती येते? 49. 49 चे काय काढा? वर्गमूळ. आता 49 चे वर्गमूळ किती येतात विद्यार्थी मित्रांनो? तर 7 येतात. किती येतं? 7. माली संख्या 7. ओके, मग चला आता जाऊया आपण पुढे. आता पुढे जाण्यासाठी आपल्याला 6 प्लस 6 आणि या 6 मध्ये किती मिळवावे म्हणजे कधी वर्ग संख्या येईल, बरोबर आहे. 6 6 किती होतात? तर 12 होतात. किती होतात? 12. मग या 12 मध्ये किती मिळवल्यानंतर एक वर्ग संख्या होईल? आपण 4 मिळून बघूया. मग 6 6 12, 12 आणि 4 16. मग 16 चे काय घ्या? वर्गमूळ. काय घ्या? वर्गमूळ. आता 16 चे वर्गमूळ किती विद्यार्थी मित्रांनो? तर 16 चे वर्गमूळ किती आहे? तर 4 आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल? तर 4 येईल. समजलं? म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं? या कृतीमध्ये ह्या पद्धतीने आपलं लॉजिक होतं. तर चला त्याच पद्धतीने आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय विचारला तो व्यवस्थित शोधून घेऊ. मग आता प्रश्न बघा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायला लावलेली आहे. मग आता ए सी बी आणि मध्ये किती दिले? 14. सीई डी आणि मध्ये किती दिले? 50. त्या पद्धतीने जी आणि एफ फ्रेंड काय दिला? प्रश्नचिन्ह दिलेले आहे. समजलं? या पद्धतीने आपल्याला संख्या शोधायची आहे त्रिकोणामध्ये, ठीक आहे. आता द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला हे उदाहरण समजून सांगतो. मग आपल्याला काय दिलाय? ए दिलाय. ए नंतर काय दिलाय? सी दिलेला आहे. सी नंतर काय दिलाय? बी दिलेला आहे. संपूर्ण संख्या दिलेल्या आहे. आता हे एबीसीडी मध्ये कोणत्या क्रमांकावर येतात? वर्णमालेमध्ये 1 नंबर प्लस करा, 1 चा वर्ग करा. त्यानंतर सी किती? 3 नंबर, याचा वर्ग करा. बी किती नंबर? तर बी येतो 2 नंबर, 2 चा वर्ग करा. मग या संख्येचे आपण काय करूया? वर्ग करून घ्या. 1 चा वर्ग किती? 1. 3 चा वर्ग किती? 9. त्यानंतर 2 चा वर्ग किती? 4. मग यांची बेरीज केली तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? तर 14. किती येते? 14. समजलं? आला? योग्य लॉजिक समजलं तुम्हाला? त्याच पद्धतीने आपण जाणार पुढील प्रश्नाकडे. मग आता सी. सी नंतर काय येतोय? ई. ई नंतर काय येतोय? डी. मग आता सी किती नंबरला आहे? 3 ला. 3 चा वर्ग. ई 5 नंबर. डी. डी किती नंबर येतो? 4 नंबर. 4 चा वर्ग. मग चला आता यांचे वर्ग तुम्हाला 5 असणं गरजेचं आहे. 3 चा वर्ग किती? तर 3 चा वर्ग 9. 5 चा वर्ग किती? 25. आणि 4 चा वर्ग किती? 16. मग आता यांची आपण टोटल बेरीज केली तर टोटल बेरीज किती येते? 50. समजलं? 16 9 किती? 25 आणि 25 25 किती? 50. चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. मग आपल्याला ई दिलेला आहे बरोबर आहे. ई नंतर जी दिलेला आहे आणि जी नंतर एफ दिलेला आहे. आता ई किती नंबर येतो विद्यार्थी मित्रांनो? तर ई 5. 5 चा वर्ग प्लस जी किती नंबरला येतो? 7 नंबरला. 7 चा वर्ग प्लस एफ किती नंबरला येतो? 6 नंबर. 6 चा वर्ग. चला मग या संख्येचे आपण काय करूया? वर्ग करून घेऊया. 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49 आणि 6 चा वर्ग 36. आता यांची टोटल आपण बेरीज केली, ठीक आहे. यांची आपण टोटल बेरीज केली तर किती येते? 110. किती येते? 110. योग्य पर्याय क्रमांक किती? 4 आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या प्रश्नामध्ये हे लॉजिक होतं. तर चला पुढील प्रश्न काय विचारले आपण समजूया. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता आपल्याला पर्याय दिलाय रायगड, जंजिरा, त्याच्यानंतर प्रतापगड आणि सिंहगड. आता यांच्यामध्ये नीट विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला लॉजिक एक समजेल. आता जंजिरा जो किल्ला आहे तो समुद्र पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आणि जलदुर्गामध्ये बरोबर आहे. म्हणजेच आपला वेगळा गटात न बसणारा पर्याय कोणता येईल? तर 2 नंबर हा आपला
योग्य उत्तर येईल. तर चला न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय आपल्याला, खालीलपैकी लीप वर्ष नाहीत. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाहीत अशा पद्धतीने. आता लीप वर्ष म्हणजेच काय, ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो त्या सर्व वर्षांना काय म्हणतात, लीप वर्ष. आणि शतक वर्ष असेल तर ज्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जातो त्या सर्व वर्षांना काय म्हणतात, तर लीप वर्ष असे म्हणतात. आता मला सांगा एक विद्यार्थी मित्रांनो, मग आता इकडं 4 नंबर पर्यायाचा विचार केला तर 400 ने पूर्ण भाग जाईल. शून्य कटले 4 1 4 4 5 20. मग आता 1800 ला आपल्याला 4 ना पूर्ण भाग जातो का, तर 1800 ला 400 ने पूर्ण भाग जाईल का, शून्य कटले 4 परत 18 येतो का, नाही. म्हणजे 3 नंबरचा पर्याय हे आपलं काय राहणार, लीप वर्ष नाही. समजलं, बाकीच्या पर्यायांकडे आपल्याला जायची पण गरज नाही. तर चला त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. खाली शब्दांची योग्य क्रमवार मांडणी करणारा पर्याय ओळखा. योग्यवार मांडणी करायची. आता पहिला पर्याय पावसाळा, मान्सून, बचाव, पूर, निवारा आणि सुटका. आता याच्यामध्ये आपण नीट क्रम लावला विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपल्याला काय, पाऊस येण्यापासून पुढील क्रम, बरोबर आहे, पाऊस, बरोबर, पाऊस पाऊस येण्यापासून पुढील क्रम, बरोबर, पुढील क्रम. आता एक नीट विचार केला, सुरुवात पाऊस येण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय येत राहतो, तर मान्सून. काय येत राहतो, मान्सून, बरोबर आहे, ठीक आहे, मान्सून. मान्सून आल्यानंतर काय येत असतो, पावसाळा, ठीक आहे, पाऊस, बरोबर. पाऊस आल्यानंतर काय येत असतो विद्यार्थी मित्रांनो, पूर. काय येत असतो, पूर, बरोबर आहे, पूर. आणि पूर आल्यानंतर काय येत असतो, बचाव कार्य, बरोबर आहे, बचाव, ठीक आहे. आणि बचाव आल्यानंतर काय करावं लागतं आपल्याला, सुटका. सुटका किती आहे मग, 5. सुटका. आणि आता राहिलेला शेवटचा सुटका म्हणजेच काय, त्याच्यानंतर काय, तर निवारा, बरोबर आहे, निवारा. मग आता अशा पद्धतीने पर्याय पुढे दिसताय बघा बरं, 1 2 1, त्यानंतर हे 6 आहे ना, बरोबर आहे. त्यानंतरचे 4 नंतर 3 नंतर 6 नंतर 5. योग्य पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय खालीवर झाला, काय अडचण नाही. समजलं, या पद्धतीने या शब्दांचा क्रमवार मांडणी करायची होती. तर चला पुढील प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील प्रश्न काय विचारलाय आपण समजून घेऊया. का गुरुवार होता, उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल, पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल, अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. आता आपण लिहून घेऊया, काल, बरोबर आहे, काल नंतर आज आणि आज नंतर उद्या, बरोबर आहे, उद्या. आता जेवढी आपल्याला उदाहरणात माहिती दिली तेवढी लिहून घेऊया. उद्या किती तारीख आहे, 15, बरोबर, 15 आहे, तर पुढच्या शनिवारी, बरोबर आहे, काल गुरुवार आहे, कोण वार आला, गुरुवार, बरोबर आहे, काल गुरुवार. मग आज कोण वार राहील विद्यार्थी मित्र, मला सांगा, शुक्रवार. कोणचा वार राहील, शुक्रवार. आणि उद्या कोण वार राहील मग, शनिवार. कोणचा वार राहील, शनिवार. माझा पुढच्या शनिवारी कोणती तारीख राहील असं विचारलं. मग याच्यामध्ये 7 मिळवा 15 मध्ये. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 15 मध्ये 7 मिळवले म्हणजेच आपले किती झाले, 22. मग 22 तारखेला कोण वार राहील, तर 22 ला कोण वार राहील, शनिवार. कोणचा वार, शनिवार. कोणचा राहील, शनिवार.
ही तारीख 22 तारीख. योग्य पर्याय क्रमांक किती 2 नंबर. समजलं विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त थोडं आपल्याला डोकं लावणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक अधिक 27 चा वर्ग अशा पद्धतीने प्रश्न आला तर विद्यार्थी मित्रांनो अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. काय करायचं तर इकडे लक्ष द्या. शेवटची संख्या किती आहे तर 27. 27 मांडून घ्या. त्यानंतर 27 च्या पुढील संख्या त्या दोघांचा गुणाकार करा 28. ठीक आहे 28. त्यानंतर परत गुणाकार मध्ये 27 आणि 28 ची बेरीज करा. काय करा 27 आणि 28 ची बेरीज करा. तर बेरीज केल्यानंतर किती येणार आहे तर 55 येणार. किती येणार आहे 55. मग 8 7 7 14 14 ने 15 15 ने अच्छा किती आली 55. मग या संपूर्ण संख्येला भागिले काय करा या संपूर्ण संख्येला भागिले किती 6 न्या. मग आता आपण काय करूया भाग देऊया. मग आता 6 च्या पाड्यात 27 किंवा 28 येता का 6 6 12 16 24 6 5 30 येता का नाही. मग आपण काय करूया 2 ने भाग देऊया. बे 1 बे 2 4 बे त्रिक त्रिक 6 बरोबर आहे. बे 1 बे 2 4 बे त्रिक 6 किंवा 3 ने भाग देऊया. 3 1 3 3 2 6 3 9 27. मग आता पुढील संख्येने म्हणजेच आता 2 ने भाग देऊया. बे 1 बे बे 1 बे बे चौक 8. राहिलेल्या संख्याचा गुणाकार करून घेऊया. आता आपल्या जो राहिलंच काय तर चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. मग 9 गुणिले 14 गुणिले किती 55. ठीक आहे. मग आता 9 गुणिले 14 मग 14 9 किती होतात तर 126 आणि 126 गुणिले 55 मग 126 गुणिले 55 म्हणजे उत्तर किती येणार तुमचं 6930. किती येणार आहे 6930. तुम्ही गुणाकार केला असेल म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता काय विचारला पुढील प्रश्न चला पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर मग चला आता खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं विद्यार्थी मित्रांनो. मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला 1 ने आणि स्वतःने पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर मूळ संख्या असे म्हणतात. मग 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे 25. त्यांची बेरीज किती येते 1060. सर्वात लहान मूळ संख्या किती आहे 2. ती एकमेव कशी आहे सम. बाकीच्या सर्व संख्या कशा आहे विषम. काय विषम. आलं लक्षात. मग आता त्याच्यानंतर आपण तुम्हाला प्रश्न विचारतात मूळ संख्यांचा महसावी काय असतो महसावी काय असतो 1 असतो आणि लसावी त्यांचा काय असतो गुणाकार. काय असतो गुणाकार. ठीक आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मग आता याच्यामध्ये 71 73 त्यानंतर 79 आणि 77 म्हणजे याच्यामध्ये मूळ संख्या कोणती नाही तर 77 ही मूळ संख्या नाही. आलं लक्षात. मग आता त्या 77 ला 7 ने भाग जातो 1 ने जातो आणि 11 ने पण जातो. आलं लक्षात. आपली मूळ संख्येची व्याख्या काय 1 ने स्वतःने भाग जातो तीच मूळ संख्या असते. तर चला नवीन वेळा जाऊया. बेरीज वजाबाकीवर दिलाय म्हणजे कंसामध्ये दिलेलं. मग याच्यामध्ये सर्वप्रथम काय करणार आपण तर कंस सोडून घेणार. बरोबर आहे. सर्वप्रथम कंस म्हणजेच किती 107 मधून किती वजा करायचे 124 वजा करायचे. 124 गेले तर किती राहतात 17 राहतात. मोठ्या संख्येला चिन्ह काय मायनसचं पण उत्तराला चिन्ह पण काय येणार तर मायनसचं. म्हणजे एवढ्या राहिलेल्या संख्या आपण काय करूया लिहून घेऊया. मग काय राहिलं इकडं 325 बरोबर आहे वजा. मग आता पहिल्या संख्येला उदाहरणार्थ वजा संख्या दुसऱ्या संख्येला वजा वजा चिन्ह तर क्रिया काय होते वजा वजा क्रिया काय होते बेरजेची आणि उत्तराला चिन्ह काय राहतं तर वजा चिन्ह असतं.
समजलं? मग आता दोघांची होणार बेरीज, द्या एक लक्ष. दोघांची काय होणार? बेरीज होणार म्हणजेच 25, ठीक आहे, प्लस 17. 25 प्लस 17, ठीक आहे, प्लस 25 प्लस 17 और एक ब्रॅकेट राहिले ना, असं कसं 17, ठीक आहे. आता दोघांची बेरीज केली, ठीक आहे, 25 आणि 17 ची बेरीज. डायरेक्ट मी उदाहरण डबल डबल लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आपण उत्तराकडे जाऊ. किती आलं? 42. आता 42 कसे अधिक आले का वजा रे? तर अधिकच येतील. मग याच्यामध्ये मायनस किती? 108. मग या पद्धतीने परत दुसरं एक समीकरण तयार झालं. अधिक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. मग आता पहिल्या संख्येला वजा चिन्ह, दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह, तर क्रिया इकडे काय होणार? 100%, तर वजाबाकीची क्रिया होणार. काय होणार? वजाबाकीची. आता नियम सर्वांना माहित पाहिजे, बेरजेचे हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. मग आता चला द्या एक लक्ष. मग 108 मधून 42 गेले तर किती राहतात? 66. 66 ला काय आलं? वजा चिन्ह, ठीक आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह. ओके. त्यानंतर आता पुढं काय राहिलं आपल्या जवळ? प्लस वजा 325. आता इकडं बेरजेच्या नियमानुसार आपल्याला जावं लागेल. पहिल्या संख्येला अधिक चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह. पहिल्या संख्येला अधिक चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह, तर क्रिया काय होते? वजाबाकीची. आणि उत्तराला राहतं काय चिन्ह? मोठ्या संख्येचे. पण आता इकडे आपल्याला संख्ये ब्रॅकेटच्या बाहेर न्यायचंय. ब्रॅकेटच्या बाहेर न्यायचं म्हणजे इकडे काय झालं? वजा किती? 66. आणि इकडे काय राहिलं? मायनस वजा 25. 325. आता इकडे काय झालं? पहिल्या संख्येला वजा चिन्ह, दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह, म्हणजे वजा वजा काय होईना तिकडं? तर वजा वजा काय होईल? अधिक. पण उत्तराला चिन्ह काय राहील? वजाच राहील. मग आता दोघांची काय होईल? बेरीज. 325 आणि 66 किती झाले? 351. पण उत्तराला काय राहिलं? वजा चिन्ह. योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. तर चला पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता प्रश्न समजण्याआधी तुम्हाला रोमन संख्या माहित असणं गरजेचं आहे. मग आता x v i वजा i v ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर आहे, अधिक i प्रश्न चिन्ह बरोबर किती. आता या संख्या आपल्याला काढायचं ठरवलं तर काही सेकंदात काढता येतात. शॉर्ट ट्रिक्स करून मी सांगितलेले. x म्हणजे 10, x म्हणजे 10, 10 आणि 10 किती? 20, 20 आणि 5 किती? 25, 25 आणि 3 किती झाले? 28. किती झाले? 28. वजा आता या मोठ्या संख्येची कडून लहान संख्या आली म्हणजे काय केली? मायनस केली. म्हणजे 5 मधून 1 मायनस केला, किती आले? 4. ब्रॅकेट आपण कंप्लीट केलं. मग प्लस ही किती आहे? 3, बरोबर आहे, 3. मग आता 28 मधून 4 गेले म्हणजे किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 24. आणि त्या 24 मध्ये किती मिळवायचे? तर 3, सॉरी इकडे भागिले चिन्ह होता, इकडे प्लस चिन्हाच्या ठिकाणी भागिले चिन्ह आहे, ठीक आहे. मग आता हे चिन्ह भागिले चिन्ह, ओके. मग इकडं भागिले, बरोबर आहे, 3. आता भागिले 3च्या पाड्यात 24 किती नंबरला येतात? 8 नंबरला. समजलं? किती नंबरला? 8 नंबर. मग आता रोमन संख्येत 8 कसे लिहणार? तर v i. समजलं? हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या स्वप्नील वाघ सर ह्या ऍपच्या माध्यमातून आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं तर याच्यामधला एकही मार्क तुमचा कुठेही जाणार नाही. तर चला पुढील प्रश्नाकडे. खाली पैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचे. चला मग आता विधान वाचूया आपण. पहिला पर्याय, व्यवहारी अपूर्णांकात चिन्ह हे संपूर्ण व्यवहारी अपूर्णांकांचे चिन्ह असते. हो, बरोबर आहे. व्यवहारी अपूर्णांक कसाही असो, 3/2 याला इड चिन्ह किंवा इड चिन्ह असलं ते संपूर्ण काय असतं? व्यवहारी अपूर्णांकांचं असतं. त्यानंतर 2 नंबर, कोणत्याही संख्या भागिले 0 याचे उत्तर अनंत असते. हो, अनंत असते. ओके. 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0 असते. हो, बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे विधान काय बरोबर आहे? 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. नाही, मसावी पद्धतीने नाही, तर कशा पद्धतीने? लसावी पद्धतीने काढतात. कोणत्या पद्धतीने? लसावी. म्हणजेच चुकीचा पर्याय कोणता आहे? तर 4 नंबर पर्याय तुमचा चुकीचा आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाचे समजून घेऊया. 0.9
गुणिले 0.09 गुणिले 0.009 आणि संपूर्ण संख्येला भागिले 0.0009 अशा पद्धतीने आपण संपूर्ण संख्या दिलेल्या आहे. आता चला द्या इकडे लक्ष. आता शॉर्ट ट्रिक्स पद सांगतो. वरले संपूर्ण पॉइंट मोजा. 1 हे 2 आणि हे 3 टोटल 3 4 5 6 वर किती आले 6 खाली किती आहे 4 यांची वजाबाकी करा. मग वजाबाकी केल्यावर किती राहतात 2. जिकडं पॉइंट कमी आहे मग काय करा संख्या जशा तशी लिहून घ्या. 9 गुणिले 9 भागिले संपूर्ण किती 9. मग आता वर किती घर 9 घर पॉइंट आणि खाली किती आहे 4. खाली कमी आहे किती घर 2 घर 0 द्या. समजलं आता. चला आता भाग देऊया आपण. 9 1 9 0 दशाला 0 दशांश 9 1 9. आता आपल्याजवळ काय राहिलं 9 गुणिले 9. मग आता 9 गुणिले 9 किती होतात विद्यार्थी मित्रांनो तर 81. बरोबर आहे. 9 गुणिले 9 किती 81 आणि भागिले किती 100. आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगेल विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 1 असेल आणि 1 वर जेवढे 0 असेल तेवढे घर काय द्यावा पॉइंट द्यावा. मग किती घर पॉइंट येईल 2 घर 1 आणि 2 म्हणजे किती आला पॉइंट आला म्हणजे 0.81 उत्तर 81 म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर हा आपलं योग्य उत्तर आहे. समजलं. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय दिला ते व्यवस्थित समजून घेऊया. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय करायचं आहे योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपल्याला 27 8 24 त्यानंतर 125 4 आणि 20 एवढं प्रश्न चिन्ह दिलेलं आहे आणि इकडे किती 5 आणि 30 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय आहे यांचं लॉजिक आपल्याला शोधावे लागेल. तर मग चला त्या इकडे लक्ष. पहिल्या आकृतीमध्ये काय लॉजिक लावले ते बघू. आता 24 आणि 8 चा काहीतरी संबंध आहे म्हणजे 24 भागिले 8 केलं. बरोबर आहे. 24 भागिले 8 मग 8 च्या कडे 24 8 1 8 8 त्रिक 24 किती आले 3. मग 3 चा काय करा घन करा. 3 चा काय करा घन. मग मला सांगा विद्यार्थी मित्र 3 चा घन किती येतो 3 चा घन किती 27. आलं उत्तर. आलं उत्तर हो आलं. ओके. त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. मग आता 20 भागिले 4 मग 20 भागिले 4 किती होतात 4 1 4 6 8 4 12 4 चौक 16 4 पंच 20. मग 5 चा घन 5 चा घन किती येतो विद्यार्थी मित्रांनो तर 5 चा घन किती येतो 125. आलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो हो आलं उत्तर. त्याच पद्धतीने आपण पुढील लॉजिक कडे जाऊया. आता पुढील लॉजिक काय सांगितलं 30 भागिले 5 मग 5 च्या पाड्यात 30 किती नंबर येतात 5 सक. बरोबर का 5 सक 30 5 सक 30. 6 चा काय करा तर घन करा. काय करा घन. आता 6 चा घन केल्यानंतर सर्वांना माहिती आहे 6 चा घन किती येतो 216. किती येतो 216 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय 216 हे उत्तर आहे. योग्य पर्याय क्रमांक किती 2. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आमचे स्वप्नील वाघ सर हे ऍप डाउनलोडिंग नसेल केलं तर जरूर करा जेणेकरून त्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे संपूर्ण प्रकरण अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल मध्ये आपण अपलोड केलेले आहे. ते व्यवस्थितरित्या बघितले तर परीक्षेला तुमचा एकही मार्क पुढे जाणार नाही. चला पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल. लक्षात. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. काय दिले आपल्याला 3 दिलेले आणि किती 6 मिनिटे. पहिल्यांदा यांचा काय करा गुणाकार करा नंतर खाली काय करा 3 प्लस 6 करा. आता विद्यार्थी मित्रांनो 3 आणि 6 किती होतात 9. वर काय राहा 3 गुणिले 6. चला आता भाग देऊया आपण. मग 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 3 2 6 म्हणजेच किती मिनिट आले विद्यार्थी मित्रांनो तर 2 मिनिटे. 2 तास किंवा 2 वेळ किती वेळ मिनिटामध्ये दिलाय म्हणजे किती 3 2 मिनिट. समजलं विद्यार्थी मित्रांनो. योग्य पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय विचारला व्यवस्थित समजून घेऊया.
8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. सुरुवातीला मजूर किती दिले? 8 मांडून घ्या, गुणिले किती तास दिले? 4 तास मांडून घ्या, किती दिवस दिलेले? 10 दिवस, हे पण मांडून घ्या. सर्वांचा या सर्व संख्येला भागिले त्यानंतरचे मजूर दिलेले किती? 20 मजूर गुणिले किती तास? 4 तास. आणि काय विचारलं? तर किती दिवस. आता दिवस काय करायचे आपल्याला? काढायचे आहे. आता भाग देऊया आपण. आता भाग कशाने जाईल? 4 4 कॅन्सल, 4 1 4, 4 1 4, 10 1 10, 10 2 20. आता बे 1 बे, बे चोक 8. म्हणजेच आता किती उत्तर आलं आपलं? 4 दिवस. किती दिवस? समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असते. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्न घेऊया. ए बी सी डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5:9:4:2 असेल तर त्यांचे उत्पन्न किती? त्यांचे उत्पन्न किती असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. तर आपल्याला एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. एकूण उत्पन्न किती दिलेले आहे? 48,000. किती दिलेले आहे? 48,000. यांना गुणिले एकूण किती जण आहे? 4 जण, गुणिले 4. आणि या संख्येला संपूर्ण भागिले एकूण आपल्याला गुणोत्तरांची बेरीज म्हणजे 5 अधिक 9 अधिक 4 अधिक 2. मग या संपूर्ण संख्येला परत गुणिले 4 का करायचे? ते किती जण आहेत? तर 4. मग आता संपूर्ण संख्यांची आपण काय करूया? खाल्ल्या संख्यांची बेरीज करून घ्या. 5 अधिक 9 अधिक 4 अधिक 2 यांची बेरीज केली तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 20. आणि वर किती राहणार आहे? तर 48,000. आणि गुणिले किती? 4. आणि इकडे गुणिले किती? 4. मग आता भाग देऊया आपण सरळ सरळ. चला द्या एक लक्ष. मग नियमाने 0 0 कटले. मग आता बे 1 बे, बे 2 4. राहिलेल्या संख्या आपण काय करूया? लिहून घेऊया. मग आता आपल्याजवळ काय राहिलं? 4,800 गुणिले 2 गुणिले 4. आता याची क्रिया इकडे मांडतो. आता या दोघांचा गुणाकार केला. 4 गुणिले 2 म्हणजेच किती येतात विद्यार्थी मित्रांनो? 8. किती येतात? 8. आणि इकडे किती राहिले? 4,800. किती राहिले? 4,800. मग आता 4,800 राहिले. आता आपल्याला गुणाकार कोणत्या संख्येचा करायचा आहे? 48 गुणिले 8 करायचा. बाकीचे शून्य आपण जशाला तसे ठेवून देऊया. मग आता 48 गुणिले 8, 8 8 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 8 8 64. मग आता 64 झाले तुमचे. 4 खाली मांडा, 6 काय द्या? 8च्या द्या. मग 8 1 8 16 28 8 चोक 32. किती झाले? 32. 32 मध्ये 6 मिळवा. मग आता 32 मध्ये 6 मिळवले. 6 7 8 आणि 3 जशाला तसे किती झाले? 38. मग या 38 वर किती शून्य ठेवायचे? तर आपले उरलेले हे 2 शून्य मांडायचे. मग आता 2 शून्य मांडले म्हणजे उत्तर आपलं किती आलं? किती आलं? 38,000. किती? 400 रुपये. लक्षात? या पद्धतीने आपलं आलं उत्तर. योग्य पर्याय क्रमांक किती? तर 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? याच पद्धतीने उदाहरण सोडवायचे असतात. चला पुढील उदाहरणाकडे. आता पुढील उदाहरण आपल्याला काय दिले आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रुपयांचा माल विकला. त्याचे पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रुपयाचा माल विकला तर शेवटच्या 10 दिवसात त्याच्या एकूण किती विक्री किती? आता शेवटची विक्री किती झाली ते विचार काढलेला लावले आपल्याला. मग चला त्याच पद्धतीने आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने जाऊ. किती दिवस दिले सुरुवातीला? 40. सरासरी किती? 1200. मग आता 40 गुणिले किती? 1200. मग आता मला सांगा 40 गुणिले 1200 म्हणजेच किती? 12 चोक 48 म्हणजे किती? आणि 2 शून्य म्हणजे 48 किती? 48,000.
बरोबर आहे पहिलं. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ. आता पुढे काय सांगितलं त्याने ना विकला, त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी किती 1000 रुपये, सरासरी किती 1000, मग 30 बरोबर आहे 30 गुणिले 1000 बरोबर आहे, म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो तुमचे हे, तर 30,000 किती झाले 30,000 रुपये. ठीक आहे 30,000 रुपये. आणि त्यानंतर पुढे काय दिलेले, शेवटच्या 10 दिवसांचा त्याची एकूण विक्री किती. आता विक्री किती एकदम शॉर्ट टेक्स्ट पद्धतीने सांगतो विद्यार्थ्यांना, अजिबात टेन्शन नाही. मग आता इकडे काय करायचं 48,000 वजा किती करायचे 30,000. ठीक आहे, यांची काय करूया आपण वजाबाकी करूया, म्हणजेच आपलं काय निघेल उत्तर 0 शी 0 0 शी 0 8 शी 8 आणि 4 मधून 1 गेले म्हणजेच किती राहिले 1, किती आले 18,000. आहे का पर्यायांमध्ये? हो, योग्य पर्याय क्रमांक 1. समजलं विद्यार्थी मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण उदाहरण समजून सांगत आहे. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न काय दिले आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी 43 रुपये किलो दराने मिळते, तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट सांगा. आता शेकडा घट सांगा. पहिल्यांदा किती भेटते 46 बरोबर आहे 46 वजा किती नंतर या वर्षी किती 43, म्हणजेच इकडे आपल्याला काय भेटले 3, यांची वजाबाकी केली 3. मग आता इकडे एक साधा पण प्रश्न विचारा, 46 ला 3 तर 100% किती असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर काही सेकंदात निघतं. मग आता गुणाकार करा, तिरकस गुणाकार 100 गुणिले 3 भागिले किती 46 आलं लक्षात. मग आता कोणत्या संख्येने भाग जाईल बरं विद्यार्थी मित्रांनो, मग आपण डायरेक्ट यांचा काय करूया गुणाकार करून घेऊया. मग आता गुणाकार किती आला 300 बरोबर आहे 300 भागिले किती 46. मग आता भाग देऊया आपण, कितीचा जाईल 2 चा, मग 2 ने द्यायचा का डायरेक्ट 46 ने द्यायचा, 2 न दिला तरी आपलं उत्तर येते बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 1 बे 1 उरला, बे 5 10 0 जशाला तसाच. आता 23 ने 150 ला भाग द्यायचा बरोबर आहे. मग आता 23 1 23, आता 23 च्या पाड्यात आपल्याला काय काढायचे 150 किती नंबरला येतात, मग 23 गुणिले 6 करून बघा किंवा 23 गुणिले 5 करून बघा, मी तुमचं उत्तर बरोबर येतं का नाही ते बघा. मग आता आपण 23 गुणिले 6 केले तर किती येत आहे 38, म्हणजे 23 गुणिले 6 तर किती येत आहे 138 बरोबर 138. 23 1 23, 23 किती येतात 38, मग 150 मधून 38 गेले, मग आता यांची वजाबाकी करा. मग 150 मधून 138 गेले, मग आता 0 तून जात नाही इकडे हातच्या घेतलं इकडे 4 राहिले, मग 10 मधून 8 गेले, मग 10 मधून 8 गेले किती राहतात 2 राहतात, आणि 4 1 3 गेले तर किती राहतात 1, किती झाले 12. मग आता 12 ला भाग जातो का नाही 0 दिला, मग 0 दिल्यानंतर इथे काही पॉइंट येईल. मग आता 23 च्या पाड्यामध्ये बरोबर आहे 120, 23 पाचा किती करा 23 पाचा किती होतात 15, 23 पाचा 15 किती 115. ठीक आहे, मग आता 115 किती आले 5. मग आता किती बाकी उरली परत 5 बाकी उरली, परत 0 दिला, मग 23 1 23 करा, 23 1 बरोबर आहे 23 2 46 किती होतात 23 2 46, म्हणजेच आपल्याला काय उत्तर भेटलं तर 6.52 काय भेटले टक्के, म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती आला तुमचा तर 2 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने उदाहरण सोडवायचे असतात. तर चला जाऊया पुढील प्रश्न व्यवस्थित समजणं आणि वाचणं गरजेचं आहे, तरच आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजेल. एक फळ विक्रेता त्याच्याकडून 60% पेरू विकतो व त्यानंतर कोण आहे एक विक्रेता 60% पेरू विकतो, त्यानंतर त्याच्याकडून 780 पेरू उरतात
तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू होते, विक्री आधी त्याच्याकडे किती पेरू होते असा प्रश्न आपल्याला विचारला. आता उदाहरणार्थ आपण 100 पेरू झाले, किती 100 वरून किती 60 पेरू वजा करा, 60 वजा केली म्हणजेच किती राहिले आपल्याजवळ 40. काय राहिले 40%. ओके. मग आता एकूण उर्वरित पेरू किती दिलेले तर 780. बरोबर आहे. आता एवढ्या माहितीनुसार आपण काय करूया, प्रश्नाचं उत्तर काढूया. चला एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो, किती टक्के 40%. मग 40%ला किती पेरू 780, तर 100%ला किती असा प्रश्न आपण विचारला तर आपलं उत्तर काही सेकंदात निघतं. इकडे लक्ष द्या, यांचा काय करायचा तर तितकंच गुणाकार. मग 780 गुणिले, बरोबर आहे, 780 गुणिले किती 100, या संपूर्ण संख्येला भागिले किती तर 40. चला मग आता भाग देऊया आपण. 0 0 कटले, कोणी भाग द्यायचा 2 ने भाग द्यायचा, तर चला 2 ने भाग देऊन घेऊ. मग बे एक बे, बे दुन 4, बे एक बे, बे दुन 4, बे त्रिक 6, एक उरला, बे 9 18. आता आपल्याजवळ काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो तर 39 गुणिले 100 भागिले किती 2. आता यांचा काय करूया गुणाकार करूया, म्हणजे गुणाकार केला तर 39 आणि गुणिले 100 म्हणजे 2 शून्य आणि भागिले किती 2. आता करूया भाग, तर भाग दिल्यानंतर उत्तर काय ते आपल्याला सेकंदात भेटून जाईल. मग बे एक बे, बे एक बे, एक उरला, बे 9 18, एक उरला, बे 5 10 आणि 0 दशक, म्हणजे किती आलं 1950. हा एक 1950 हो एक नंबरचा प्रोग्राम. म्हणजे विक्री आधी एकूण त्याच्यात किती पेरू होते तर 1950. समजलं विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. तर चला त्याच पद्धतीने आपण काय करूया पुढील प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. प्रश्न काय दिलाय, अमितने 6500 रुपयाने खरेदी केलेला परफ्यूम 8100 रुपयाला विकला तर शेकडा नफा किती. आता शेकडा नफा काढायचा, काय काढायचं याच्यामध्ये तर शेकडा नफा. आपल्याला शेकडा नफा काढता आला पाहिजे तरच उत्तर काय येईल तर व्यवस्थित येईल. आता एकूण परफ्यूम किती रुपयाला विकला तर 8100, यामधून किती वजा करायचे 6500, या संपूर्ण संख्येला भागिले किती एकूण आपला अमितने खरेदी केलेला परफ्यूम किती रुपयाला 6500 लक्षात, आणि गुणिले किती येतील तर 100. ठीक आहे. चला मग यांची वजाबाकी केली, 8100 मधून 6500 गेले तर आपले खाली किती राहतात 1600. किती राहतात 1600. 1600 भागिले किती 6500 गुणिले किती 100. चला मग आता भाग देऊया आपण. मग नियमाने 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. आता कोणत्या संख्येने आपल्याला भाग जाईल बरं तर आपण भाग देण्यापूर्वी काय करूया 16 गुणिले 100 भागिले किती 65. बरोबर आहे 65. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तर हे किती झाले 1600 बरोबर आहे भागिले किती 65. आता 65 ने 1600 भागितले तर उत्तर काय येतंय 24.61. किती येतंय 24.61. हे तुमचं आलं उत्तर. योग्य पर्याय क्रमांक किती तर 4 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. तर चला न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका दुकानदाराने टेबल 4700 रुपयाला विकला जर टेबलाची दर्शनी किंमत 5900 असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली. ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली असा प्रश्न. आता टेबल आपल्याला किती 5900, यामधून वजा किती करायचे 4700, मग यांची वजाबाकी केली
तर आपल्याला सूट किती भेटली? 1200 रुपये. किती रुपये? 1200 रुपये सूट. लक्षात? सूट. मग आपण काय करणार? 1200 बरोबर 1200 या संपूर्ण संख्येला भागिले 5900 आणि गुणिले किती? तर 100. किती येतात? 100. मग चला नियमानुसार या संख्येला आपण भाग दिला बरोबर आहे. नियमाने 2 शून्य कटले 2 शून्य कटले. मग आता 100 गुणिले 12 म्हणजे किती झाले? 1200 आणि 1200 भागिले किती? 59. मग 59 ना ठीक आहे 59 ने 1200 ला भागितले तर उत्तर येते आपलं 20.33%. किती येतं? 20.33%. योग्य पर्याय क्रमांक किती? तर 3 नंबर हा आपला योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतील. आता मी भागाकार करीत बसलो खूप टाइम लागेल त्याच्यामुळे तुम्ही पटकन भागाकार करून उत्तर काढू शकता. आता आपल्याला पुढील प्रश्न काय विचारला तो व्यवस्थित समजेल. संजय व वेगच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती? आता संजयचे वजन किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता याच्यामध्ये गुणोत्तर दिलेले आपल्याला बरोबर आहे. गुणोत्तर किती आहे? 7:5. आता या गुणोत्तरांमधील फरक काढूया. 7 वजा 5 म्हणजे गुणोत्तरातला फरक निघाला किती आला? 2. किती आला? 2. आणि त्यांच्यामधला फरक वजनातील फरक दिलेला आहे. किती दिलेला आहे? 32 किलो. किती दिलाय? 32 किलो. आलं लक्षात? मग आपल्याला उदाहरणातल्या संपूर्ण किमती माहित आहेत. मग जाऊया आपण आपल्या उदाहरणानुसार. मग या 32 चे काय करा? 2 भाग करा. मग 32 बरोबर आहे 32 भागिले 2 म्हणजे किती झाला? एक भाग 16 बरोबर आहे. एक भाग किती आला? 16. म्हणजेच पहिल्या गुणोत्तरचा किती किलो? तर 16 किलो बरोबर आहे 16 किलो. 16 किलो आहे. आता संजयचे वजन विचारले आपल्याला. कोणाचे? संजयचे बरोबर आहे. मग संजयचे आपण संजय काय मानला? 16 बरोबर आहे 16 गुणिले पहिलं गुणोत्तर 7. पहिला संजय दिलाय ना 7. त्या संख्येला भागिले करायची गरज आहे का? तर नाही. लक्षात? मग 16 गुणिले 7 म्हणजेच किती आले? 112 किलो बरोबर आहे 112 किलो. आहे का बघा बरं असा पर्याय? तर असा पर्याय क्रमांक आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगितलं. अजिबात पुढे जाण्याची गरज नाही. एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये उदाहरणामधूनच प्रश्नामधूनच संपूर्ण शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला समजलं असेल. तर आता आपल्याला प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर ह्या उदाहरणामध्ये आपण काय करूया? पर्यायानुसार जाऊया. काय करूया? पर्यायानुसार. आता पहिल्या त्यानंतर हे दुसरा नंतर ह्या तिसरा. आता हे तुम्ही गोल कशाला केले हे सांगतो तुम्हाला. ठीक आहे चला द्या एक लक्ष. आता पहिल्यांदा चहा बरोबर आहे चहा चहा पिणारे किती दिले आपल्याला? तर 5 व्यक्ती चहा पितात. ओके 5 व्यक्ती चहा पितात लक्षात. त्यानंतर 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात. 8 व्यक्ती दोन्ही म्हणजे काय इकडं? दोन्ही ठीक आहे दोन्ही. आणि आता काय काढायचं आपल्याला? तर कॉफी काय काढायचंय? कॉफी ठीक आहे कॉफी काढायचंय. एक लक्षात विद्यार्थी मित्रांनो. मग आता कॉफी काढायचंय आपण पर्यायानुसार गेलो. आपल्याला काय करायचंय? पर्यायानुसार जायचंय. पर्याय आपण 9 घेतला. कॉफी पिणारे 9. मग आता चला कॉफी पिणारे किती घेतले? 9 घेतले. तर इकडे लक्ष द्या.
9 घेतले कॉफी पिणारे. तर आता मग यांची बेरीज करा सरळ सरळ. किती आहे? 5 अधिक 8 अधिक 9 आणि यांच्यामधून संपूर्ण 8 वजा करा. का? कारण की 8 काय आहे? चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. लक्षात? मग 5 आणि 8 8 आणि 9 यांची बेरीज केली तर किती आली? 22. आणि 22 मधून 8 वजा केली तर किती येत आहे? 14. म्हणजेच आपले एकूण व्यक्ती भेटली कुटुंबामध्ये किती? 14. म्हणजे आपलं उत्तर आलंय 14. म्हणजे आपला योग्य पर्याय क्रमांक किती राहील? 2 हा योग्य पर्याय क्रमांक असेल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्न. काय विचारलाय? जसे काही टक्केदाराने 8,000 रुपये मुदलीचे 5 वर्षात 2400 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय होता? व्याजाचा दर काय होता अशा पद्धतीने विचारलाय. मग दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज गुणिले 100 या संपूर्ण संख्येला भागिले मुद्दल गुणिले मुद्दल. लक्षात? यानुसार आपण किमती टाकल्या तर आपलं उत्तर काही सेकंदात मिळेल. आता सरळ व्याज किती दिलेले आपल्याला? तर सरळ व्याज किती? 2400 गुणिले 100 या संपूर्ण संख्येला भागिले मुद्दल किती वर्ष दिलेली? 5 वर्ष गुणिले आणि मुदत किती दिलेली आहे? तर 8,000. चला मग आता भाग देऊ आपण. मग नियमानुसार 2 शून्य कटले 2 शून्य कटले, 1 कटला 1 कटला. आता भाग द्यायचा आहे. कितीने भाग जाईल? तर सर्वप्रथम आपण कितीने भाग द्यायचा? तर 5 ने देऊ. काय करूया? 5 ने. आता 5 1 5 5 1 5 5 5 5 25 येतात. 5 चोक 20 किती उरले? 4 5 8 40. आलं लक्षात? मग आता आपल्याजवळ काय राहिलं? 48 भागिले किती? 8. मग आता 8च्या पाड्यात 48 किती नंबर येतात? तर 6 नंबरला. 8 सकम 48 म्हणजे ती 6%. काय भेटलं? 6% विद्यार्थ्यांनी दर काय होता? तर व्याजाचा दर काय होता? 6%. योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे आपलं योग्य उत्तर आहे. त्याच पद्धतीने चला पुढं. आता इकडे आपल्याला घन दिलेला आहे. म्हणजे कितीचा घन? 17चा घन. पण पॉइंट मध्ये पॉइंट आता अशी उदाहरण आले तर तुम्हाला एक लॉजिक सांगतो. कधी पण काय करायचा? पॉइंटचा विचार करायचा नाही. सरळ सरळ आपण घन कसा करतो? 17 गुणिले 17 गुणिले 17 या पद्धतीने. मग 17चा किती वेळेस गुणाकार? 3 वेळेस गुणाकार. मला सांगा 17चा 3 वेळेस गुणाकार. आता तुम्हाला घन पाठ आहे. आता मला घन माहिती आहे किती आहे? तर घन 4913 बरोबर आहे. मग आता किती घर आपण पुढे गेलो? 3 घर. मग याच्या दुपटीनं, बरं 2 घराचे पॉइंट आहे ना, मग याच्या दुपटीनं आपण काय करायचं? पॉइंट द्यायचे. मग किती घर पॉइंट येईल? 6 घर. किती घर? 6 घर पॉइंट येईल. हे किती झाले? 4 5 आणि 6 किडाला पॉइंट. याला तुमचं उत्तर. बघा बरं पर्यायामध्ये उत्तर आहे का? हो, पर्यायामध्ये क्रमांक 2 नंबरचा योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? त्याच पद्धतीने जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्न. कर्णीमध्ये 0.0 289 म्हणजे कशाचे वर्गमुळे आपल्याला हे काढायचंय. मग आता माहित असेल तुम्ही सेकंदात सांगू शकता. लक्षात? माहित असेल तर सेकंदात सांगशाल. मग आता मला सांगा हे कशाचे? तर 17चे. तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. मग किती घर आहे? 1 आणि 2. किती घर पॉइंट आहे? तर 4 घर पॉइंट आहे. किती घर आहे? 4 घर. मग आपल्या किती घर? घन काढल्यानंतर किती घर येईल? 2 घर कट होतील. फक्त 2च घर राहतील. म्हणजे 0.17. असं उत्तर कुठे दिसतोय? 0.17 1 नंबरचा पर्याय. समजलं? प्रश्न खूप सोपे आहेत. फक्त बेसिक ज्ञान या पेपर मध्ये तुमचं पाठ असणं गरजेचं होतं. आता प्रश्न पुढला काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. चला 53 43 45 57 49 62 73 या सामग्रीचे मध्य काढा. मध्य काढा मध्यभागी काढा. ओके. मग आता आपण ह्या संख्या चढत्या क्रमाने लावल्या. काय?
त्या क्रमाने चढत्या क्रमाने मांडल्यास मांडणी चढत्या क्रमाने मांडणी करू ओके. आता चढत्या क्रमाने मांडणी करू. काय करू? चढत्या क्रमाने. आता चढता क्रम म्हणजे काय? सर्वात लहान कोणची दिसतीये? 43. काय आली? 43. 43 नंतर कोणची? 45. आणि 45 नंतर कोणची? 45 नंतर 49. आणि 49 नंतर कोणची? 53. कोणची? 53. आणि 53 नंतर कोणची? 57. ठीक आहे, झालं 57. 57 नंतर कोणची? 62. आणि 62 नंतर कोणची? तर 73. ठीक आहे. आता याच्यामधला मध्य काय काढायचा आहे? मध्य काढायचा. एकूण संख्या किती आपल्याला? 1 2 3 4 5 6 आणि 7 संख्या आहे. म्हणजे इकडे 3 सोडा आणि इकडे 3 सोडा, म्हणजे जो मधली संख्या आहे तो तुमचा आला मध्य. म्हणजे एकूण नंबर पर्याय किती क्रमांक? तर 3 नंबर पर्याय तुमचा बरोबर आहे. 53 काय आला तुमचा? मध्य. चला जाऊया पुढील प्रश्न घेणं गरजेचं आहे. आता खाली आकृती 3 एकूण रेषाखंडांची संख्या किती? एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. चला विद्यार्थी मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे. आता किती बिंदू आहे? ए बरोबर आहे, सॉरी सी नंतर ए नंतर बी नंतर ई नंतर डी. किती झाले एकूण? तर हे 1 2 3 4 5 किती आहे? तर 5 बिंदू दिलेले. मग साधं शॉर्ट ट्रिक सांगतो. मग आता 5 बिंदू दिलेले ना, मग आता एकदम शॉर्ट ट्रिक संख्येने 5 घ्यायचे. 5 च्या पाठीमागील संख्या 4 या संपूर्ण संख्येला भागिले किती? 2. मग आता भाग देऊया. बे एक बे, बे दुन 4, किती राहिलं? 5 गुणिले 2 म्हणजेच किती आले? 10. किती आले? 10. म्हणजे त्या रेषाखंड किती आहे? तर 10. योग्य पर्याय क्रमांक 2. समजलं? एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. या पद्धतीने तुमचं उत्तर आलेलं आहे. मग असे व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आमचा YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास भेटेल. चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.